सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोमेग्राम वरून नेवरगाव, सुरेगाव, घोटण, चापडगाव, कोळगाव मार्गे बीड येथे आले. बिंदुसरा नदीच्या उत्तर काठावर महालक्ष्मीचे भव्य पूर्वाभिमुख मंदिर होते. मंदिराच्या परकोटामध्ये मंदिराच्या दक्षिणेला व पश्चिमेला 2 पटीशाळा होत्या. महालक्ष्मीच्या मंदिराच्या चौकात उभे राहून गोसावियांनी चांदोबा पाहून परसनायक यांना चांदोब्याचा दृष्टांत सांगितला व देवतांची फळे अनित्य आहेत याचे निरूपण केले. महालक्ष्मीच्या मंदिराच्या नैऋत्य कोणी परसनायकांची गुंफा होती. गुंफेच्या दक्षिण भिंतीच्या ओट्यावर सर्वज्ञांना 4 मास अवस्थान झाले. परसनायकांना स्थिती व दुटीचा स्वीकार, सुंकिया जोगनायकाची दुःख निवृत्ती, पविते पर्व, सौभागा नामकरण व केळे खाऊने, आबाईसा निरय निरूपण, विद्यावंत भेटी आदी महत्त्वपूर्ण लीळा इथेच घडल्या. मंदिराच्या परकोटाला आग्नेय कोपऱ्यामध्ये खिडकी होती. तिला 20 खाटाच्या पायऱ्या होत्या. इथेच दादोसांची, भटोबासांची व स्वामींची भेट झाली. सर्वज्ञांनी त्यांना क्षेमालिंगन सुद्धा दिले. महालक्ष्मीच्या मंदिराच्या आग्नेय दिशेला व गावाच्या दक्षिण दिशेला वनामध्ये दक्षिणेश्वराचे मंदिर होते. सर्वज्ञ विहरणासाठी दक्षिणेश्वराच्या मंदिराकडे जात असत व चौकी आसन होत असे.